तर असे मस्त आपले उडदाचे पापड तयार आहेत. आता तळून घ्यायचे. तर हे 1 किलो डाळीचे जवळजवळ 115 पापड झालेले आहेत. तर आता तळून घ्यायचे. क्या बात आहे. बघू शकता किती तोंडात टाकताच विरत आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे उन्हाळी वाळवणातला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपले उडदाचे पापड. तर उडदाचे पापड मस्त कुरकुरीत, कोणाला आवडत नाही पापड, तर वर्षभर कसा टिकेल, त्याला जाळी लागणार नाही आणि त्याचं पीठ कसं मळायचं, किती वेळ भिजवायचं, सविस्तर कृती सांगितलेली आहे. तर डाळ आपण 2 प्रकारच्या डाळी घ्यायच्या. तर कुठली किती घ्यायची, दोन्ही प्रकारच्या डाळी किती किती घ्यायच्या. तर मस्त असे कुरकुरीत आपले पापड तयार झालेले आहेत. ते किती वाळवायचे, कसे वाळवायचे, एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे. तर आणि परफेक्ट प्रमाण आहे. आणि आपण रामबंधू पापड मसाला वापरून हे पापड बनवलेले आहेत. तर त्याचं प्रमाण कसं आहे ते पण सांगितलेलं आहे. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर हे अशा प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. उडदाचे पापड बनवण्यासाठी ही घेतलेली आहे 750 ग्रॅम उडदाची डाळ आणि 250 ग्रॅम मूग डाळ. तर नुसतं उडदाची सुद्धा बनवू शकता किंवा मूग डाळीचं प्रमाण अजून वाढवलं तरीसुद्धा चालू शकतं, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. आपण मसाला रेडीमेड मसाला वापरून बनवायचे. हे अगोदर घरी मसाला बनवून व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, घरी कशा प्रकारे मसाला बनवायचा ते. तर ही डाळ ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून वाळून घेतलेली आहे. तर आता हिला गिरणीवरून असं फाईन दळून आणायचे. थोडीशी जास्त द्यायची डाळ, म्हणजे आपल्याला जी पिठी लागत असते पापड लाटण्यासाठी ते बरोबर मग मॅनेज होऊन जातं. त्यासाठी आणायची आपल्याला गिरणीवरून बारीक, एकदम फाईन असतं पीठ. आपलं पापडाचं पीठ गिरणीवरून बारीक दळून आणलं छोट्या गिरणीवरून. तर हे 1 किलो उडदाच्या डाळीचं आणि मिक्स केलेली मूग डाळ. तर ह्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे जर तुम्हाला बनवायचे असतील तर. तर आता हे अर्धा किलो 2 ठिकाणी घेतले, म्हणजे मदतीला नसल्यामुळे अर्धा किलोचे 1 दिवसात होतात. आणि ते पीठ जर जास्त वेळ भिजत राहिलं तर पापड आपले कलर पांढरा येत नाही. त्यासाठी आपल्याला जेवढे 1 दिवसात होतील तेवढंच पीठ मळून घ्यायचे. तर आपण रेडीमेड मसाला वापरून बनवतोय. तर आपण हे घेतलेला आहे रामबंधू पापड मसाला हा. तर ह्यातला आपल्याला अर्धा 2 भागामध्ये करायचे. हे टाकल्यानंतर आपल्याला काहीच वापरायची गरज नाही, ना मीठ ना हिंग वापरायची गरज नाही, परत पापड खार नाही. त्यामध्ये सर्व मीठ, पापड खार हे प्रमाणबद्ध असतं आणि छान होतात पापड. 100 ग्रॅमचं पॅकेट असतं 1 किलोसाठी. करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला 2 दिवस. तुम्ही चमच्याने मोजू शकता किंवा असंच अर्धा करून घ्यायचं. त्यामध्ये डिवाईड केलेले. तर आपल्याला शिल्लक मसाला भरून ठेवायचा आहे पॅक करून परत, आणि अर्ध्याचं पापडाचं पीठ मळून घ्यायचं आहे आता. तर आता आपल्याला ह्यातलं वाटीभर पीठ काढून ठेवायचं आहे. आपल्याला पापड लाटताना पिठीसाठी लागतं, त्यासाठी डाळसुद्धा मी 100 ग्रॅम एक्स्ट्रा दिली होती दळायला. तर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचे. तर आता हे उकळी आलेलं अर्धा कप पाणी, त्यामध्ये आपल्याला हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे, किंवा मसाला टाकून उकळून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. उकळी आलेलंच पाणी घालायचं आहे, थंड पाणी नाही वापरायचं. आणि आता आपल्याला हे पीठ टाकायचं आहे. जर लागलं तर पाणी अजून दुसरं घ्यायचं आपल्याला.
तर आपल्याला हे पीठ हाताने मिक्स करून घ्यायचे. ह्याचं एकदम असं घट्ट पीठ मळायला लागतं. बिलकुल पाण्याच्या बाबतीत गडबड नाही करायची. त्याला नंतर आपोआप पाणी सुटतं. परत पाव कप पाणी घालते आता. हे पण आपल्याला मळतच घालायचं आहे, एकदम नाही, अंदाज बघू. ढिलं जर झालं तर परत पापड छान पातळ येत नाहीत आणि खूप पीठ लावायला लागतं. त्यामुळे मग जास्त पीठ लावलं तर लवकर जाळी लागते पापडांना. राहिलेलं पण पाणी टाकते. मी शेवटला सांगते सगळं मिळून किती पाणी लागलं ते. मी अजून पाव कप घेतले, थोडंसं टाकायचं आहे. आता इतकं पाणी नाही लागणार. ह्यातलं थोडंसं टाकायचं, 1 चमचाभर. तर आता बिलकुल पाणी नाही लावायचं. असंच घट्ट मळायला लागतं. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे. असंच राहतं, मऊ होत नाही. हे तर भिजल्यानंतर मऊ होतं. आणि ह्याला असं व्यवस्थित झाकून ठेवायचं. बाहेरची हवा बिलकुल गेली नाही पाहिजे. पॅक बंद ठेवायचे. आपल्याला 1 कपामधील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. पाणी वापरताना जपून मळायचं. तरी आपल्याला 2 तासासाठी असं पीठ भिजत ठेवायचे. 3 तास जरी लागले तरी काही हरकत नाही. तर आता हे पीठ मळून 2 तास झालेले आहेत. आपल्याला ह्याला आता ठेचून घ्यायचे. तर आपण ओट्यावर ठेचूया. थोडंसं तेल लावलं. हे जेवढं ठेचता येईल तेवढं ठेचायचं, छान मऊ होतं. आपल्याला एवढ्या पिठाच्या अगोदर गोळ्या करून घ्यायच्या. सहा 7 मिनिट लागले ठेचण्यासाठी. तर आपल्याला पापड छोटे मोठे जसे बनवायचे त्या आकारात गोळ्या बनवून घ्यायच्या. जास्त वेळ उघडं नाही ठेवायचं पीठ, नाहीतर लगेच सुकले जाते. ते पटापट करून घ्यायचं. मी जास्त बारीक नसते करत. अशाच प्रकारे सर्व गोळ्या बनवून घ्यायच्या. आपल्या सर्व पापडाच्या गोळ्या बनवून झाल्यात. आता आपल्याला पापड लाटायचे. त्या उघड्या बिलकुल ठेवायच्या नाही, नाहीतर लगेच सुकतात. तर हे एक लाटी घ्यायची, थोडंसं तेलात बुडवून घ्यायचं. काही होत नाही, जाळी वगैरे बिलकुल बनत नाही. छान वाळून ठेवले ना, एकदा दसऱ्यामध्ये ऊन द्यायचं, जाळी होत नाही. तेल लावलं तरी काही नाही. पीठ एकदम प्रमाणबद्ध झालेलं आहे. आणि तुम्हाला बिन तेलाचे तेल लावता लाटायचे असले तरीसुद्धा चालतील. आणि आता पिठामध्ये बुडवून घ्यायचे. तुम्ही चपात्या पोळ्या साध्या लाटण्याने लाटत असाल तर
पापड लाटण्यासाठी हे असं रेषाचं लाटणंच वापरायचं, म्हणजे पटपट लांबतात पापड. प्लेन लाटण्याने लांबत नाही. तर बघू शकता किती झटपट झालेला आहे पापड बनवून. खालचं पोळपाट दिसायला लागलं की समजायचं आपलं पापड लाटून तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पापड लाटून घ्यायचे. पण असे एकावर एक लाटून ठेवायचे, म्हणजे त्यामधील एक्स्ट्राचं पीठ मुरलं जातं. पापड लाटून घ्यायचे. तर अशा प्रकारे फॅनच्या हवेला सुकत ठेवायचे. अगोदर वरून पातळ कपडा टाकायचा. 4 कोपऱ्याला असं काहीतरी जड ठेवायचं, म्हणजे हे वरच्या वजनामुळे वाकडे होत नाहीत, नाहीतर सर्व पापड फॅनच्या हवेने वाकडे होतात. फॅनच्या हवेला सुकवले 5 तास आणि नंतर थोडंसं 1 तासभर आपण उन्हामध्ये ठेवले. जास्त वेळ नाही ठेवायचे, नाहीतर आपले पापडाचे तुकडे पडतात. तर ते आणि ऊन पण दाखवायचंच आहे त्याला. उन्हात वाळवल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे कसं आहे, उन्हात जर नाही वाळवले तर त्याचा लवकर कलर बदलतो आणि ते लवकर खराब होऊ शकतात, म्हणजे त्याला जाळी लागू शकते. आणि परत मध्यंतरी दसऱ्यामध्ये जेव्हा ऊन असतं भाद्रपद महिन्यात कडक, तेव्हा परत त्याला 1 तास उन्हात ठेवायचे. म्हणजे काय होतं, जी जाळी बनलेली असते ती थांबते आणि वर्षभर आपले मस्त असे टिकतात. वर्ष काय 1.5-2 वर्षसुद्धा टिकतात. फक्त मधून जर वाटलं तर उन्हामध्ये वाळत घालायचे. कलर चेंज होणार नाही, वर्षभर जशाला तसे राहतात. बरेच जणांच्या तक्रारी असतात की नंतर थोडासा कलर बदलतो किंवा तळल्यावर लाल उठतात. तर असे मस्त आपले उडदाचे पापड तयार आहेत. आता तळून घ्यायचे. तर हे 1 किलो डाळीचे जवळजवळ 115 पापड झालेले आहेत. तर आता तळून घ्यायचे. तर पापड तळताना तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचे, नाहीतर आपले पापड तेल घेतात आणि तेलकट होतात. तर मस्त असे फुलत आहेत आणि खूप छान झालेले आहेत. एकदम तोंडात टाकताच विरतील अशा पद्धतीने आपले परफेक्ट असे उडदाचे पापड तयार झालेले आहेत. बघू शकता मस्त असे झालेले आहेत. कसे छान फुलले आहेत. क्या बात आहे. मसाल्याचं प्रमाण बघू शकता किती. खाऊन दाखव. तोंडात टाकताच विरत आहेत. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच